12 धाबा धावफलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर सुमित पाटील पाहायला मिळतील. बॉलर तयार सुमित पाटील दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिला बॉल, पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाही या. काल मला वाटतं सुमितनं 3 चेंडू टाकले, त्यामधलं येस आणखीन एक चांगला बॉल आहे. हा बॉलर मला वाटतं लपून ठेवला होता. आणखीन एक डॉट बॉल लागोपाठ 2 चेंडू 2 डॉट. दबाव आता हरिदास वरती येणार आहे. प्रत्येक मॅचला तुम्ही नॉट आउट राहू शकत नाही, तुम्हाला चौकाराने षटकार ठोकावे लागणार आहेत. उडवलाय मिसटायमिंग स्ट्रोक आणि मला वाटतं हिट विकेट बाद झाल्यात, परंतु फाईड लेगचे खेळाडू काय करत होते. तर आता अतुल म्हात्रे येतात. कालचा दिवस याही बॅटरनं गाजवला टीम नेंजल नॅन्सी एंटरप्राइजेस संघासाठी. ओ उडवलंय हवे ते बॉल, डीप मध्ये खेळाडू, कोणती मिस्टेक नाहीये. मोठी विकेट, मोठा मासा. अतुल म्हात्रे बॅक टू द डगआउट. मोठी विकेट मिळाली आहे टीम पाटील वॉरियर्सला, कारण अतुल म्हात्रे ज्यानं कालचा दिवस पूर्णपणे गाजवला. भरपूर चांगली बॅटिंग त्यानं केली आणि आज मात्र लवकर तो बाद होतोय. नवीन बॅटर सार्थक पाटील येतात. अजूनही मोनीश जोशी आलेले नाही आहेत. सुशांत देखील तेच बोलत होते की मोनीश यायला हवं होते, पण काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी त्यांनी बनवली आहे. 4 चेंडू टाकलेत, कोणतीही धाव खर्च केली नाही आहे. बॉलर तयार. ओहो आणखीन एक डॉट बॉल. काल हा बॉलर ठेवला कुठे होता टीम पाटील वॉरियर्सनं. येस सुशांतने सिरीज कशी घेतली असती. 33 पण खर्च केलेल्या काल. पहिल्या मॅच मध्ये 41 मारल्या, पण 33 खर्च केल्या. नंतर कमबॅक केलं सुशांत. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे आणि मेडन विकेट ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. एकही धाव या ओव्हरमध्ये नाही आहे आणि अशा पद्धतीनं 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 12. वरती नक्कीच विचार हाच केला जातोय की आजच्या दिवसासाठी कुठेतरी त्याचा स्पेल वाचवून ठेवला होता. म्हणजे आज फायनल डे आहे, फायनलमध्ये चांगला खेळ त्यांना अपेक्षित आहे. खरं तर मेडन विकेट म्हटल्यानंतर भरपूर मोठी गोष्ट आहे, कारण या मैदानावरती आपण 6 चेंडूमध्ये 36 धावा देखील येताना पाहिल्यात. म्हणजे 36 पण येऊ शकतात, एकही धाव सुद्धा येऊ शकत नाही असं चित्र पाहिलं. परंतु आता तिसऱ्या ओव्हरमध्ये क्रिश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. ओवळी गावचा विजय पावले क्रिश पाटील सध्या खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय.